नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे, त्याच बहिणींना आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। सोबतच ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सोडण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सर्व बहिणींना सोडण्यात आलेला नाही, तर याच्यामध्ये काही नवीन नियम घालण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे की ज्या बहिणींना मागील 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले आहेत त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होत आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नाही आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नाही त्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही। त्यामुळे ज्यांना 2 हप्ते आलेले आहेत त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। परंतु ज्या बहिणींना मागील 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा, सकाळपासून भरपूर ताईंना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले आहेत। त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले आहे, मेसेज केलेले आहेत आणि कॉलच्या द्वारे सांगितलेलं आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असेल तरी पण तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार आहेत, अन्यथा तुमच्या घरामध्ये गॅस नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण जे तुमचं गॅसचं पुस्तक असतं त्याच्याच आधारावरती हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्यांचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्या बहिणींना या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, अगदी झटपट पद्धतीने बघणार आहोत की 3 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत। बघा, 3 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, 2 ते 3 दिवसांपासून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की मोफत शिलाई मशीन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे, कारण महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख शिलाई मशीन केंद्र सरकारकडून आलेले आहे। त्यामुळे ज्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल त्यांनीच अर्ज करायचा आहे। सोबतच दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, मागील वर्षी फक्त 7 लाख घरे मंजूर झालेली होती, परंतु या 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्यामुळे ज्यांनी अर्ज केलेला असेल किंवा ज्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। ज्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल त्यांच्यासाठी जी योजना
आलेले आहेत. परंतु या तिन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, कारण या तिन्ही योजना रेशन कार्डच्या आधारावरतीच चालू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रेशन कार्ड असेल तरच मला या योजनांचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना एकाही योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा, राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दारिद्र्य रेषेखाली आहे, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे, हे सरकारचं धोरण आहे. त्या दृष्टिकोनातून या तीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कोणत्या बहिणींना आज मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे, मार्चचा हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे, त्यांनाच आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तेवढ्याला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.